बघा तर आज आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे. वर्डचा मायक्रोसॉफ्ट वर्ड आपलं सुरू आहे. त्याच्यामध्ये पुढचा टॅब आहे आपला रेफरन्स टॅब. याच्याबद्दलची माहिती आपल्याला बघायची आहे. काय काय बघणार आहे त्याच्याबद्दल थोडक्यात बघू. आज आपल्याला बघायचं टेबल ऑफ कंटेंट, इन्सर्ट फुटनोट, इन्सर्ट एंड नोट, स्मार्ट लुकअप, इन्सर्ट कॅप्शन, अशा कमांड्स आपल्याला बघायच्या आहेत. टेबल ऑफ कंटेंट काय तर फाईलच्या सुरुवातीला आपण अनुक्रमणिका बघतो. आपल्या पुस्तकाच्या सुरुवात तशी अनुक्रमणिका आपल्याला तयार करता येते. इंडेक्स इन्सर्ट फुटनोट, फुटनोट म्हणजे काही एखाद्या शब्दाबद्दल, एखाद्या पॅराग्राफ बद्दल आपल्याला काही ऍडिशनल माहिती टाईप करायची आहे, तर ती फाईलच्या शेवटी किंवा फाईलच्या पेजच्या शेवटी आपल्याला टाकण्यासाठी इन्सर्ट फुटनोट आणि एंड नोट याचा उपयोग होतो. स्मार्ट लुकअप, एखाद्या शब्दाबाबत अधिक माहिती इंटरनेटच्या माध्यमातून शोधायची तर त्याच्यासाठी त्या स्मार्ट लुकअपचा उपयोग होतो. इन्सर्ट कॅप्शन, चित्राला काही आपल्याला कॅप्शन द्यायचे आहेत, नावं द्यायचे आहेत, तर ते आपल्याला देता येतं. मार्क एंट्री म्हणून आहे, इंडेक्स एंट्री म्हणून आहेत. काही महत्वाचे शब्द जे असतील ते फाईल मधले त्याची आपल्याला एंट्री मार्क करून ते आपल्याला इंडेक्स फाईलच्या शेवटी, फाईलच्या सुरुवातीला आपली त्याची इंडेक्स तयार करता येते. या दोन्ही एकमेकाशी रिलेटेड कमांड आहे. मार्क एंट्री केली तरच इंडेक्स तयार होईल, बरोबर. त्यानंतर सिटेशन म्हणून कमांड आहेत. सायटेशन, सायटेशनच्या सहाय्याने आपण बघा, तुम्ही आज ज्यावेळेस तुम्ही एज्युकेशन पुढे कराल, ग्रॅज्युएशनला जाल किंवा आणखी, तर तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट्स करावे लागतात आणि ते रिपोर्ट्स करताना त्या रिपोर्टमध्ये माहिती तुम्ही जी गोळा केलेली असते, घेतलेली असते, ते कोणकोणत्या सोर्सेस मधून घेतली, तुम्ही कोणत्या पुस्तकातून घेतली, कोणत्या याच्यावरून, इंटरनेटवरून घेतली किंवा मग आणखी कुठून शोधली, त्याचे रेफरन्स आपल्याला खाली द्यावयाचे असतात. तर ते सायटेशन मार्क करण्यासाठी या सायटेशन कमांडचा उपयोग होतो, बरं. बिब्लोग्राफी म्हणून कमांड आहेत. याच्या सहाय्याने आपण आपल्या फाईलमध्ये आपण कोणकोणते रेफरन्सेस मधून ती माहिती घेतली ते जे मार्क करतो आपण, तर त्याची एक इंडेक्स आपल्याला, त्याची लिस्ट आपल्याला या ठिकाणी या कमांडच्या सहाय्याने आपल्याला घेता येते. तुम्ही एखादा रिपोर्ट किंवा रिसर्च पेपर ज्यावेळेस तयार करतात त्यावेळेस ह्या गोष्टीची गरज पडत असते. ठीक आहे, तर चला त्यासाठी आपल्याला आपल्या वर्ड मध्ये आपण जाऊ. मायक्रोसॉफ्ट वर्ड मी ओपन केलं. एक रेफरन्स मटेरियल फाईल तुम्हाला दिली गेलेली आहे. मला सुरुवातीला तयार करायची आहे टेबल ऑफ कंटेंट. पहिली कमांड आपल्याला बघायची आहे कोणती, टेबल ऑफ कंटेंट. कुठे आहे ती, रेफरन्स टॅब मध्ये. बघा पहिलीच कमांड आहे टेबल ऑफ कंटेंट. आता हे डॉक्युमेंट तुम्ही जर बघितलं, खाली आपल्या स्टेटस बारकडे जर गेले तर तुम्ही 16 पानांचं डॉक्युमेंट आहे, लक्षात घ्या. किती पानांचं आहे, 16 पानांचं आहे ना. याची मला जर इंडेक्स तयार करायची झाली तर एक एक टॉपिक टाईप करावा लागेल, त्याचं पॅन नंबर वगैरे शोधावा लागेल. बरं, परत काही नवीन माहिती ऍड झाली तर पॅन नंबर परत सगळ्यांचे बदलतील. तर वर्ड मध्ये आपल्याला खूप छान कमांड दिलेली आहे टेबल ऑफ कंटेंट. याच्या सहाय्याने आपण ऑटोमॅटिकली टेबल ऑफ कंटेंट किंवा इंडेक्स तयार करू शकतो. पण त्यासाठी सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण होम टॅब शिकत होतो त्यावेळेस आपण इथं स्टाईल ग्रुप शिकलो का नाही. तर हे जे हेडिंग आहे, सब हेडिंग, मला सांगा इंडेक्स मध्ये काय घेतल्या जातं, हेडिंग घेतल्या जातात का नाही, आहे का नाही. तर ते हेडिंग, सब हेडिंग हे या स्टाईलने मार्क केलेले पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, बरोबर. मग तुम्ही तुमची स्वतःची स्टाईल करा किंवा इथल्या रेडीमेड हेडिंग 1 हेडिंग 2 निवडा. आता मी इथं काही स्टाईल, समजा ह्या मूवीजला मी ही पहिली स्टाईल देतो बघा, माय हेडिंग 1 ही मी तयार केलेली आहे बघा, ऐका. म्युझिक आहे, हे मेन हेडिंग्स आहे. मूवी अँड फिल्म मेकिंग, पुन्हा त्याला तेच हेडिंग दिलं आहे. हा हे सब हेडिंग आहे. सेकंड हेडिंग मी याला वापरलं, बरोबर. हे थर्ड हेडिंग, याला मी थर्ड वापरलं बघा, आहे. याला वापरतो मी थर्ड. इथून मी स्टाईल निवडतोय, आहे ना. खाली बाकीचं ऑलरेडी सेट केलेलंच आहे, मी तुम्हाला दाखवलं फक्त. ओके, आता मला इथं इंडेक्स करायची का नाही पहिल्या पानावर, मग त्यासाठी मला काय लागेल, एक ब्लँक पेज लागेल का नाही. कुठून आणतो आपण ब्लँक पेज, इन्सर्ट मध्ये जाऊ, इथं ब्लँक पेज ऑप्शन आहे का, आलं का ब्लँक पेज वरती, ओके, इथं क्लिक करतो. बरं, म्हणजे आता आपल्याला मागच्या सुद्धा कमांड तुम्हाला वापरायची आहे. आता मला इथे टेबल ऑफ कंटेंट टाकायचे, मी जातो रेफरन्स टॅबकडे. त्याच्यामध्ये बघा टेबल ऑफ कंटेंट ऑप्शन आहेत, त्याला गेलो. इथं ऑटोमॅटिक टेबल 1, ऑटोमॅटिक टेबल 2 आणि मॅन्युअल टेबल असे 3 ऑप्शन.
मॅन्युअल म्हणजे तुम्हाला टायपिंग करावं लागेल, पण ऑटोमॅटिक टेबल 1 आणि टेबल 2 तुम्हाला ऑटोमॅटिक टेबल ऑफ कंटेंट काढून देईल बघा. याच्यावर मी क्लिक करतो पहिल्या ऑप्शनवर. जसंही क्लिक केलं बघा, छान इंडेक्स आपली तयार झालेली आहे. ऐका, 3 नंबर पासून झाली. काय बरं झाली असे मला समजलं नाही त्याच्यामध्ये. बघू आपण. हा 3 नंबर बघा, मूवी अँड फिल्म मेकिंग 3 नंबरलाच आहे ना, मूवी अँड फिल्म मेकिंग. 3 नंबरला हा इथं इथं गेला तो, याच्यावर गेला. हे घेतले नाही त्याने, हेडिंग 1 हेडिंग 2. मी स्टाईल चेंज करतो याची. याची हेडिंग 1 ही घेतो स्टाईल. चला याची पण ही घेतो, हेडिंग 1 स्टाईल घेतली. थोडस बदल करतो बघा. बघू बरं आता टेबल ऑफ कंटेंट झाला का बदल? नाही आला इथं. मग याच्यासाठी बदल होण्यासाठी मला याच्यावर क्लिक करावं लागेल. इथे एक अपडेट टेबल म्हणून बटन असतं, याच्यावर क्लिक केलं, ओके म्हटलं. जसंही ओके म्हटलं तो आपल्याला इथं दाखवेल, परंतु तो ते 3 टॉपिक आपल्याला घेतच नाहीये तो, पहिले 3 टॉपिक. बघू, कंट्रोल एंटर देतो मी, परत एकदा घेऊन बघू आपण, इथं अपडेट करून बघू. अपडेट टेबल एंट्रीज, पेज नंबर ओनली, अपडेट टेबल एंट्रीज. ओके, आलं बघ, आलं. मी पेज नंबर केलं होतं फक्त, टेबल एंट्रीज घेतलं. आता हे इथे एक ब्लँक लाईन टाकली मी, तर त्याला वरती घेतो परत. बघ बरं आता याच्यात बदल झाला का? 3 नंबर आलं बघा, इथे झाला बदल नाही. पुन्हा पुन्हा तुम्हाला इथं अपडेट एंट्रीज किंवा अपडेट पेज नंबर आपल्याला करावा लागेल. पेज नंबर अपडेट एंट्रीने काय होईल, एखादं हेडिंग वाढलं, टॉपिक वाढला, तर तो टॉपिक आपल्याला अपडेट करता येईल. समजतंय? अशा पद्धतीने तुम्ही टेबल ऑफ कंटेंट या फाईलमध्ये काय करू शकता, टाकू शकता. रेडी. तुम्ही इकडे बदल केला काही, जोही बदल होईल तो बदल ऑटोमॅटिक टेबल ऑफ कंटेंट मध्ये काय होईल, रिफ्लेक्ट होईल. पण तो रिफ्लेक्ट करण्यासाठी तुम्हाला अपडेट बटनला क्लिक करावं लागेल. मॅटर मध्ये जर बदल झालेला असेल तर अपडेट एंट्रीज म्हणावं लागेल, आणि पेज नंबर मध्ये बदल झालेला असेल तर अपडेट पेज नंबर तुम्हाला म्हणावं लागेल. आलं लक्षात? अशा पद्धतीने ही रेफरन्स मधली ही पहिली कमांड आपण शिकलो. खूप महत्वाची आहे. पुढे जाऊन तुम्ही एखादं पुस्तकाचं काम करता एखाद्या ठिकाणी, तर तुम्हाला ही गरजेची असणार आहे. पुन्हा रेफरन्स मध्ये जातो. हे बघा, इथं पण अपडेट टेबल म्हणून बटन आहे, याच्या सहाय्याने आपल्याला अपडेट करता येईल. इन्सर्ट फुटनोट. एखाद्या शब्दाबद्दल आपल्याला काही, समजा फिल्म मेकिंग, फिल्म मेकिंग बद्दल मला काही टाईप करायचंय समजा, किंवा मग मूवीज बद्दल टाईप करायचंय मला. मी एवढा मॅटर सध्या काय करतो, कॉपी करून ठेवतो. मी काय टाईप करायच्या भानगडीत पडत. मूवीज या शब्दाला मी सिलेक्ट केलं, सिलेक्ट करून इन्सर्ट फुटनोट या कमांडला क्लिक केलं. ऑटोमॅटिकली तो कुठं गेला, त्या पानाच्या शेवटी गेला. बघा इथे 3 नंबर पान आहे बघा, 3/18, 3/18. इथे मी त्या शब्दाबद्दल काही ऍडिशनल माहिती तुम्हाला टाईप केली. आता वरती येतो मी. इथं त्या मूवीच्या तिथं असं वन दिसत असतं बघा, वन. त्याच्यावर जर मी गेलो, थांबलो, तर बघा त्याची माहिती येते आपल्याला, आहे का? मी इथलाच पॅराग्राफ कॉपी केलाय म्हटल्यानंतर तुम्ही ऍडिशनल काहीतरी देऊ शकता. तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये दिलेलं आहे, ते तुम्हाला टाकायचंय ते. आलं लक्षात? अशी ही फुटनोट कुठं आली? फुटनोट, इन्सर्ट फुटनोट ही पानाच्या शेवटी आली. जेवढ्या तुम्ही फुटनोट सेट कराल, समजा तुम्ही गेमिंगची केली, इथं गेमिंगची करायची समजा तुम्हाला, मी गेमिंगची करतो. अजून एक गेमिंगला सिलेक्ट केलं, इन्सर्ट फुटनोट म्हटलं, बघा सेकंड, त्या फुटनोट तिथे येऊन जातील. इथं फक्त 1 2 असे आकडे आपल्याला दिसतील. तिथं थांबलं तर तुम्हाला दिसेल, क्लिक केलं तर त्या एंड त्या ठिकाणी पण तुम्हाला जात आहे. लक्षात? समजलं? म्हणजे तुम्हाला बघ इथं ऑटोमॅटिकली त्या फुटनोट वाढत गेल्या, 1 2 असं झालं. पुढे आहे इन्सर्ट एंड नोट. समजा या ग्राफिक शब्दाला एंड नोट द्यायची आपल्याला, त्याच्यासाठी मी छोटासा मॅटर त्याचा कॉपी करून ठेवतो. या ग्राफिक शब्दाला मी सिलेक्ट केलं, इथं इन्सर्ट एंड नोट म्हणून ऑप्शन आहे. एंड नोटने सगळ्यात फाईलच्या शेवटी आपल्याला तो जातो, आणि त्या ठिकाणी तो काय करतो,
ही एंड नोट घेतो आणि त्याला रोमन मध्ये 1 2 3 असं देतो बघा. आता मी सुरुवातीला यावं लागेल मला त्याच्यासाठी. कुठं बघा या ठिकाणी आलो. ग्राफिक हे बघा रोमन 1 आला आला का नाही? समजलं मग? झालं आलं लक्षात. मग एंड नोटने काय होतं, सगळ्या फाईलच्या शेवटी जातो. ठीक आहे. इथं नेक्स्ट फुटनोटने पुढच्या फुटनोटवर जाईल. या फुटनोटच्या कमांडने बघा फुटनोट नेक्स्ट फुटनोट. आता इथं जर मल्टिपल फुटनोट्स असत्या तर तो पुढच्या याला गेला असता. शो नोट्स ओके म्हटलं बघा गेला. शो नोट्स मध्ये तुम्ही आले इथं बघा इथं आहे ना. शो नोटने काय करतो त्या ठिकाणी काय होतं मूव होतो. पुढे बघा पुढे आहे स्मार्ट लुकअप. आता ही सध्या स्मार्ट लुकअप ही कमांड काय आपली चालत नाहीये. स्मार्ट लुकअपला मी क्लिक केलं, जसं क्लिक केलं बाजूला इकडे एक डायलॉग बॉक्स आला बघा. काय होतं या ठिकाणी त्या ग्राफिक शब्दाला मी सिलेक्ट करून इथं स्मार्ट लुकअप वर क्लिक केलं तर त्या ग्राफिक शब्दाबद्दलची ऍडिशनल माहिती इंटरनेटवरून शोधून काय करतो तिथं दाखवतो. त्याच्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. सध्या तो सांगतोय बघा सॉरी समथिंग वॉन्ट रॉंग, प्लीज चेक युअर नेटवर्क कनेक्शन अँड ट्राय अगेन. नेटवर्क कनेक्शन चेक करा असं तो सांगतोय. या कमांडसाठी तुमच्या कॉम्प्युटरला इंटरनेट सुरू असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. आलं लक्षात? स्मार्ट लुकअप बरोबर. पुढे बघायचं आपल्याला इन्सर्ट सिटेशन. काय बघायचंय? इन्सर्ट सिटेशन. आता या मूवी अँड फिल्म मेकिंग वर मी इथं जातो, इथं कर्सर ठेवतो. आता ही मूवी अँड फिल्म मेकिंग हे जे टॉपिक आहे आम्ही इथं टाईप केला तर आहे माझं एक, मी रिसर्च पेपर समजा तयार करतोय किंवा एखादा बुक तयार करतोय तर त्या ते जे मॅटर आहे हा मॅटर मी कोणत्या वेबसाईटवरून किंवा कोणत्या पुस्तकातून घेतला ते देण्यासाठी इथं इन्सर्ट सिटेशन म्हणून कमांड आहे. बरोबर. त्याच्यावर मी क्लिक केलं, क्लिक केल्याबरोबर बघा इथं ऍड न्यू सोर्स म्हणून ऑप्शन आहे का? याला मी क्लिक करतो. जसंही क्लिक केलं तो विचारतोय बघा माझा कर्सर कुठे आहे? इथं फिल्म मेकिंगच्या पुढे. बरोबर आहे का? म्हणजे हा फिल्म मेकिंग मूवी अँड फिल्म मेकिंग हा मॅटर मी कुठून घेतला? पुस्तकातून घेतला. बघा इथं वेगवेगळे ऑप्शन आहे. बुक्स, बुक सेक्शन, जर्नल आर्टिकल आहे ना, असे बरेच ऑप्शन. मग यातून पुस्तकातून कोणत्या पुस्तकातून घेतलं त्याचा ऑथर कोण होता? टिम डेव्हिड. बरं. त्या पुस्तकाचं टायटल काय आहे? MSCI. कोणत्या वर्षीचं पुस्तक आहे? 2020. सिटी कुठं पब्लिश झालं? पुण्याला, पुणे. पब्लिशर कोण आहे? महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, MKCL शॉर्टकट मध्ये मी टाकतो. बरोबर. म्हणजे तुम्ही ज्या पुस्तकामधून ती माहिती घेतली त्या पुस्तकाचे पूर्ण डिटेल मी इथं टाकले. ओके मॅडम. आलं तिथं डेव्हिड असं आलेलं आहे. म्हणाले असंच राहील का? आलं. ठीक आहे. आता हे एक आपलं ऍड इथं झालं. मग याच फाईलच्या शेवटी कधी पण हे सगळं ऍड केलं, कुठून माहिती घेतली त्याचं ऍड झालं का फाईलच्या शेवटी काय केलं जातं माहिती का? त्याचं एक समरी घेतलं जाते. काय घेतलं जाते? समरी. प्रत्येक टॉपिक जो आहे कोणता टॉपिक कोणत्या पुस्तकातून घेतला, कोणत्या वेबसाईटवरून घेतला हे सगळं मार्क केलं जातं. आणि मार्क केल्यानंतर रेफरन्स मध्ये बघा या ठिकाणी बिब्लोग्राफी म्हणून कमांड आहे. कोणती आहे? बिब्लोग्राफी. त्याला क्लिक करायचं. मग कशा पद्धतीने तुम्हाला बिब्लोग्राफी यायला पाहिजे? बिब्लोग्राफी नाव घेऊन का, रेफरन्सेस म्हणून का, वर्क सिटेड म्हणून ते द्यायचं. समजा मी रेफरन्सेस म्हटलं, जसंही मी रेफरन्सेस म्हटलं हे बघ इथे सगळे रेफरन्सेस आलेले आले का? याच्या अगोदर ऑलरेडी 2 रेफरन्सेस ऍड केलेले होते, ते वेबसाईटचे होते.
ते सगळे तिथं काय झाले, इन्सर्ट झाले. म्हणजे आपण ही माहिती या पुस्तकामध्ये जी काही माहिती आपण घेतली ती अशा अशा रेफरन्सेस वापरून घेतली. तुम्ही कोणतंही पुस्तक ओपन करा, त्याच्या पानाच्या सुरुवातीला किंवा पानाच्या शेवटी रेफरन्सेस दिलेला असतात, लक्षात घ्या. आलं का लक्षात? तो जो ऑथर असतो त्या ऑथरला जर त्याने कुठून जिथून माहिती घेतली त्याचे रेफरन्स द्यावे लागतात. तसं केलं नाही तर त्याचं कॉपीराईट होतं. आलं का लक्षात? तुम्ही ज्यावेळेस मोठं काम करायला जाल, प्रत्यक्ष काम कराल, त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी समजतील. अशा पद्धतीने. आणि त्याच्यात इथं पुढे अपडेट म्हणून ऑप्शन आहे, त्या अपडेटच्या सहाय्याने तुम्ही पुन्हा जे काही सायटेशनच्या एंट्रीज तुम्ही कराल, त्या एंट्री तुम्ही अपडेट करू शकता, ऍडिशनल एंट्रीज तुम्ही वाढवल्या तर. ओके. असा इन्सर्ट, सायटेशन आणि बिब्लोग्राफी या एकमेकाशी रिलेटेड कमांड. तुम्ही इन्सर्ट सायटेशनने सायटेशन इन्सर्ट केले तर ते बिब्लोग्राफीने आपल्याला रेफरन्सेस म्हणून खाली फाईलच्या शेवटी किंवा फाईलच्या सुरुवातीला घेता येतील. तुम्ही केले नाही तर बिब्लोग्राफी तुम्हाला वापरता येणार नाही. पुढे इन्सर्ट कॅप्शन म्हणून कमांड आहे बघा. आता ही इन्सर्ट कॅप्शन ही चित्रांवर आधारित कमांड आहे. आपल्या फाईलमध्ये कुठं कुठं चित्र आहे बघू. चला सुरुवातीला येतो मी. बघा इथं आलो, तेव्हा हे चित्र, या चित्राला मला नाव द्यायचंय. तुम्ही बघता का नाही, तुम्ही पुस्तक जर बघितलं त्या पुस्तकाच्या खाली नाव असतं फिगर 1.1 आणि त्याचं नाव आहे का. तसं नाव कसं द्या. आता या पुस्तकाच्या खाली नाव टाईप करायचं शक्य आहे का तुम्हाला असं डायरेक्टली? नाही. तर त्याच्यासाठी इथं इन्सर्ट कॅप्शन म्हणून कमांड आहे बघा. त्याला मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा इथं आलं फिगर. समजा तुम्ही असं म्हणू शकता 1.1 हा कोलन देऊन कॉम्प्युटर, आणि इथं म्हटलं ओके. या फिगरच्या ऐवजी तुम्हाला वेगळं काय घ्यायचं, टेबल घ्यायचं, इक्वेशन घ्यायचं, ते घेता येतं. ओके. आलं का ना? बर. पुढे गेलो. याला द्यायचंय तुम्हाला इन्सर्ट कॅप्शन फिगर 2.1 जे काय नाव असेल. मी सध्या 2 ठेवतो. 2 कॅमेरा किंवा मूवीज अँड फिल्म मेकिंग. कॅमेरा असं नाव दिलं. ओके. आलं कॅमेरा. बरोबर. त्यानंतर पुढे बघा, म्हणजे जसं जसं तुम्ही ज्या काही चित्राला नाव द्याल ऑटोमॅटिकली ते नंबर ऑटोमॅटिक वाढत जाता बघा. फिगर 3 आलं. मग इथं फिगर 3 ला नाव देतो मी काय, इथं म्युझिक सीडी आलं. जे काही पिक्चर असतील त्या पिक्चरला तुम्हाला इन्सर्ट कॅप्शनच्या साह्याने नावं देता येतील. ऑटोमॅटिकली त्या फिगरचे नंबर्स बदलत जातील पुढे. आलं. आता अजून हे टेबल टाकलेलं आहे समजा. या टेबलला मला नाव द्यायचंय तर टेबलला सुद्धा आपल्याला नाव देता येतं. बरं, त्याला सिलेक्ट करा. टेबल आपण शिकलो का नाही इन्सर्ट मधले. इन्सर्ट मध्ये टेबल कमांड आहे. त्या टेबल कमांडच्या सहाय्याने तुम्ही हा टेबल सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा इथं मी इन्सर्ट कॅप्शन म्हणतो. इथं फिगर आलं. काय आलं? फिगर. इथं काय आलं पाहिजे? टेबल. मग खाली तुम्ही इथून टेबल निवडा. जसे टेबल म्हटलं इथं टेबल 1 आलं आहे ना. मग टेबल 1 आणि त्यात काय माहिती टाईप केली ते टाईप करा. आणि ओके म्हटलं. आलं. आलं त्याला नाव टेबल 1. समज. अशा पद्धतीने तुम्ही फाईलमध्ये टाकलेले पिक्चर किंवा टेबल याला तुम्हाला नाव पण देता येतील. त्याच्यासाठी कोणती कमांड? इन्सर्ट कॅप्शन. ओके. त्यानंतर तुम्ही महत्वाचे जे शब्द आहेत फाईल मधले महत्वाचे शब्द ते मार्क करून ठेवू शकतात. आणि मार्क केल्यानंतर त्याची ते शब्द कोणकोणत्या पेजवर कुठे आले याची इंडेक्स तुम्हाला तयार करता येते. समजा मूवीज हा शब्द तुम्हाला मार्क करायचा बघा. इथं मार्क एंट्री म्हणून मूवीला मी सिलेक्ट केलं आणि मार्क एंट्रीला मी क्लिक केलं क्लिक. बघा हा डायलॉग बॉक्स आला. या डायलॉग बॉक्स मध्ये तुम्ही त्याला बघा मेन एंट्री काय मूवीज आलं ऑलरेडी. इथं मार्क म्हणायचं बघा. किंवा मग
ओके, मूवी. तिथं काहीतरी असं आलं ते आपल्याला इथं होम टॅब वर जाऊन शो हाईड म्हटलं का निघून जाईल. बरोबर. म्युझिक. म्युझिकला मार्क करू. रेफरन्स मध्ये गेलो, मार्क एंट्री म्हटलं. इथं मार्क ऑल पण आहे बरं ऑप्शन. मार्क आणि मार्क ऑल, मी याला मार्क ऑल म्हणतो. जेवढे म्युझिक शब्द आहे सगळे मार्क होते त्याच्यामध्ये. ग्राफिक कडे जातो मी. ग्राफिकला इथं मार्क एंट्री म्हणतो. मार्क ऑल क्लिक केलं. ओके. ओके, होम टॅबला जातो. शो हाईड बटनला मी क्लिक करतो आणि ते काढून टाकतो. बघा, आता मला याची इंडेक्स एंट्री करायची, इथे घ्यायची. समजा मला या इंडेक्सच्याच खाली त्याची इंडेक्स घ्यायची आहे, त्या महत्वाच्या शब्दांची. बघा, इथे मी कर्सर ठेवला, रेफरन्सेस मध्ये गेलो आणि इथं इन्सर्ट इंडेक्स म्हणून ऑप्शन निवडला आहे ना, आणि ओके म्हटलं. बघा आलं. बघा, ग्राफिक शब्द, मूवी शब्द आले का. बघ, ग्राफिक शब्द कोणकोणत्या पानावर दिसते बघा, 1 2 3 14 15 16 17. मूवी शब्द 3 नंबरवरच आहे का. तो पहिला बहुतेक आपला मार्क झाला नाही, तो याच्यामध्ये आला नाही. जे जे मार्क कराल, समजा परत तुम्ही खाली गेलात, इथं फिल्म मेकिंग शब्द तुम्ही मार्क केला, इंडेक्स नाही, मार्क एंट्री, आणि मार्क ऑल म्हटलं आपण. मार्क ऑल म्हटलं, परत होमला येतो मी. बघा, होमला जाऊन पहिले शो हाईड बटनला ऑफ करतो. इथं आलो. इथं आल्यानंतर आपल्याला पुन्हा मी रेफरन्सेस वर जातो. अपडेट इंडेक्स म्हणून बटन आहे, त्याच्या सहाय्याने ते अपडेट होईल. बघा आलं. फिल्म मेकिंग शब्द आला. कुठे कुठे 1 3 4 5 6 आहे का. तो शब्द कोणकोणत्या पानांवर आलाय ते क्लिअर कट आपल्याला तिथं दाखवलेला आहे. समज, जे काही महत्वाचे शब्द असतील किंवा महत्वाचे रेफरन्सेस असतील, ते महत्वाचे रेफरन्सेसची तुम्ही एंट्री मार्क करून ती एंट्री आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी बघता येईल, कोणकोणत्या पानावर ती एंट्री आलेली आहे. ओके. अशा पद्धतीने हा आपला रेफरन्स टॅब, ज्याचा वापर करून आपण काय करू शकतो, तर मोठं काम ज्यावेळेस करत असू, आपण रिपोर्ट लिहित असू, पुस्तक लिहित असू, त्यावेळेस त्याच्यासाठी टेबल ऑफ कंटेंट बनवणं, फुटनोट, एंड नोट वापरणं आहे ना, पिक्चर्सला नावं देणं, टेबलला नावं देणं, या सगळ्या एंट्री म्हणजे पुस्तकाच्या कामासाठी स्पेशली हा रेफरन्स टॅब वापरला जातो. हे लक्षात ठेवा. बरोबर. हेल करता मग त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रॅक्टिकल आपण दिलेलं आहे, ते करायचंच आहे तुम्हाला. बघा, वर्ड असाइनमेंट 6 तुम्हाला दिलेली आहे. इथं म्हटलेलं बघा, तुम्हाला रेफरन्स मटेरियल दिली आहे. रेफरन्स मटेरियल दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय करायचं बघा, कंट्रोल एंटर द्यायचं. त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टींना कॅप्शन द्यायचे, डायनासोर शब्दाची माहिती शोधायची, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला. फुटनोट, एंड नोट, फुटनोट काय द्यायची आहे त्याची माहिती तुम्हाला तिथं दिलेली आहे. तर या पद्धतीचं हे जे प्रॅक्टिकल आहे ते तुम्हाला करायचंय. ठीक आहे. आजच्या भागामध्ये एवढंच आपलं. पुढच्या भागामध्ये पुढचा टॅब आपण घेणार आहोत. तर आज आपण इथं थांबतो. 5 5 आहेच ना ऑलरेडी. कस काय. अरे तुम्हाला